महावितरण झुकले. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर वृद्धाच्या आंदोलनाची दखल. अखेर आश्वासन पत्राने उपोषण स्थगित. स्वतःच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्याला मीटर दिल्याने सुरू होते उपोषण. आमरण उपोषणकर्ते नरेंद्रकुमार कन्हैयालाल जांगडे यांनी दिली माहिती. आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून जालना येथील महावितरण कंपनी कार्यालयासमोर नरेंद्रकुमार कन्हैयालाल जांगडे हे वयोवृद्ध इसम आमरण उपोषण करत होते. आमरण उपोषण करण्याचे कारण म्हणजे नरेंद्रकुमार जांगडे यांच्या मालकीची नूतन वसाहत घाटी रोड परिसरात जागा आहे. मात्र या जागेवर नंदकिशोर जांगडे व्यक्तीला महावितरणने वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिलाय. हा वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा या मागणीसाठी मागील 1 वर्षापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या चक्रा मारल्या, परंतु काही उत्तर भेटले नाही. आता लोकशाही मार्गाने निवेदन देऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आमरण उपोषणाची महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत त्यांना आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आश्वासन पत्र देत तुम्ही दिलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पत्र दिल्यावर उपोषणकर्त्यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. साहब अभी मैं प्रशासकीय अधिकारी जो थे उन्होंने आज हमें को लेके आश्वासन दिए और उन्होंने बताया कि हम डॉक्यूमेंट चेक कर रहे और ये चेक करके 8 दिन के अंदर 2-4 जल्दी से जल्द कार्रवाई करके वो डिस्कनेक्ट कर देंगे। कायदे से जो होगा वो हमारे को मंजूर है। इस वास्ते हमने विश्वासन छोड़ दिए। रिक्वेस्ट करे उन्होंने हमारे को बहुत, इस वास्ते हमने छोड़ दिया और मैं ऐसी अपेक्षा करता हूँ कि मेरे को जल्द से जल्द ये निर्णय न्याय दे देंगे। क्या नाम आपका? मेरा नाम नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगड़े।